मंडळी, काय तुम्हालाही भूक लागली तर थांबा थांबा थांबा, बघूनच जा. टाका मुरमुरे, मग टाकायचे शेव. शेव टाकले की बालाजीचा जो रेडीमेड फरसाण मिळतो तो टाकून द्यायचा. त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर किंवा तुम्हाला जे कैरी, काकडी जे आवडत असेल ते टाकून घ्यायचं. हे बघा, टाकून घेतलं. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. त्यानंतर मसाल्यांमध्ये हळद, तिखट, चाट मसाला, धना पावडर, जिरा पावडर टाकून घ्यायची. टेस्ट बॅलन्स करण्यासाठी लिंबू आणि साखर टाकायची. एक अर्धा लिंबू आणि थोडीशी अशी साखर टाकायची, जेणेकरून टेस्ट एकदम छान लागेल. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्या. भेळ आपली तयार आहे. तुम्हाला जर दुपारच्या वेळेमध्ये छोटीशी भूक लागत असेल तर तुम्ही अशी भेळ नक्की बनवू शकता. अगदी सुकी आणि झटपट 2 ते 5 मिनिटांमध्ये होणारी भेळ आहे. नक्की ट्राय करा.